आहात, काय सांगा? प्रभाग क्रमांक 7 मधून जो प्रभाग सोलापूर शहरामध्ये एवढा मोठा हाय व्होल्टेज सामना होतोय, त्या प्रभाग क्रमांक 7 मधून माझी मिसेस सौ श्रद्धा किरण पवार, त्याचबरोबर ओबीसी पुरुषमधून आनंद दिगंबर कोलारकर, त्याचबरोबर बर्डे साहेबांच्या कन्या उत्तरा बचुटे बर्डे व चौथे उमेदवार पद्माकर नाना काळे प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षांनी व आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी व भारतीय जनता पक्षांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील. कारण की आमचं काम बोलतंय, मालकांचं काम बोलतंय आणि मालकांनी आमचं पालकत्व स्वीकारलं आहे. मालक आणि आमचे पालक आणि आम्ही त्यांचे सगळ्यांचे मालकांचे चालक. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो हाय व्होल्टेज सामना दिसत होता तो अटीतटीचा होत नाही. कारण की आपण बघताय ह्याच्या अगोदर 7 मतांनी 100 मतांनी असं आलं. गेल्या बारीला आम्ही 750-800 मतांनी आलतो. ह्या बारीला 7 ते 8 हजार मतांनी निवडून येईल. काल जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता एबी फॉर्मचा, अशी कोणती जादू झाली की आपल्याला एबी फॉर्म देण्यात आला आणि आपली उमेदवारी जाहीर करण्यात आली? आता आपण गेल्या वर्षीला बघितलं, फॉर्म भरायच्या वेळेस 3च्या आतमध्ये असेल तर कंपल्सरी गेल्या वर्षी बघितलं आपण 6, 7, 8 वाजले असतील फॉर्म भरायला. तर 3च्या आतमध्ये जर आपण आतमध्ये असेल तर काय आपल्याला हरकत नाही. आणि ऑलरेडी 2-2:30च्या वेळेस एबी फॉर्म जमा झाले होते. फक्त काही लोकांनी स्टंट केलेलं आहे, पण सगळ्या नागरिकांना माहित आहे एबी फॉर्म पक्ष भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एबी फॉर्म एवढा उशिरा देत नाहीत. एबी फॉर्म 2-2:30च्या अगोदर चालते आणि सबमिट झालते. कोण स्टंट केलाय? स्टंट कोण केलाय? विरोधी पक्षातले जे हे नाव सांगा ना, कोण केलं? विरोधी पक्षातले आता काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर उबाटा असेल. आता मला वाटतं ह्यांनी एकत्र येऊन इलेक्शन करतील. कारण की हे जर स्टंट अगोदर झाला असता तर काँग्रेस, शिवसेना, उबाटा, माकप, अजून घड्याळ, तुतारी हे सगळे मिळून एकत्र केले असते. हे जर अगोदर झालं असतं. मागच्याला जे स्टंट करणारे होते त्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र म्हणून लढला होता, आता त्यांच्या विरोधात आहेत म्हणून तुम्ही हे स्टेटमेंट करता काय? हो का, भारतीय जनता पक्षांनी भरभरून बजेट दिलेलं आहे. मालकाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 मध्ये 40 ते 50 कोटी 30 ते 40 कोटी रुपयाचं काम झालेलं आहे. त्यामुळं मालकांनी आमचं पालकत्व स्वीकारलं. बरं, शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलतो. प्रवाहाच्या विरोधामध्ये जाणारा एकमेव माणूस किरण पवार. तुम्ही सारखं म्हणता काम बोलतोय, मात्र प्रत्यक्षात अशी स्थिती आहे की त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी हायमास्ट नाही आहेत. नेमकं काय, कुठलं विजन आहे आपलं समोर डोळ्यात? हायमॅक्स म्हणजे ऐका सांगतो तुम्ही, हायमॅक्स म्हणजे लाईटी म्हणता का हायमॅक्स म्हणता? आता हायमॅक्स हो का, महापालिकेने एक मोठं कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे लाईटचं, स्मार्ट सिटी अंतर्गत. ते लाईटचे पहिले कामं महापालिका नगरसेवक मार्फत होत होती, महापालिका स्वतः करत होती. आता प्रायव्हेट टेंडरवाला दिल्या म्हणल्यानंतर ते करतील. आणि बरं, 4 वर्षामध्ये नगरसेवक नसल्यामुळं महापालिकेवर कुणाचा अंकुश नव्हता. आता येणाऱ्या 16 तारखेनंतर महापालिकेवर अंकुश राहून सर्व कामं पूर्ण होतील. रस्त्याच्या संदर्भात काय सांगाल आपण? काम बोलताय म्हणता सारखं. हो, रस्ते आता मंजूर आहेत. ऐका सांगतो, पहिला ड्रेनेज पाणी केल्याशिवाय रस्ते करायचं नाही, हे आमचं ध्येय आहे. आणि आता ड्रेनेजसाठी आम्ही निरावस्ती रोड असेल खाणला होता, आता पावसाळी लाईन घालायचं काम चालू आहे. लवकरच रस्ता होईल इलेक्शनच्या अगोदर. सुरुवातीला तुम्ही माजी स्थायी समिती चेअरमनांना विरोध केला होता, आता त्यांच्यासोबतच तुम्ही पॅनल मध्ये उभा राहिला. काय नेमकं पक्षाने तिकीट दिलेलं आहे, त्यामुळं पक्ष जे सांगेल व आमदार विजयकुमार देशमुख मालक जे सांगतील तेच होणार आहे. म्हणजे पक्षाने सांगितलं म्हणून लढणार आहे का मनापासून लढणार आहे? मालक जे बोलतील, मालक माझे पालक आहेत, मालक जे बोलतील तेच होणार आहे. शिवसेनेकडनं तुम्ही लढणार म्हणून चर्चा होती, नेमकं काय खरं आहे का काय? अहो, कसं आहे माहिती आहे का, माझं काम आहे. मी प्रभागामध्ये गेले 2012 ते 17, परत 17 ते 22, 22 ते 26, 14 वर्षाचा तप आहे. आणि तप म्हणल्यानंतर ह्या 4 वर्षामध्ये एवढे कामं केलेत. कोरोना असेल, पूर आला असेल, आपण बघितलं असाल, किंवा पुरामध्ये लोकांना जेवण असेल, प्रत्येक गोष्टी लोकांना दिलेलं आहे. आणि आपल्या हक्काचा सेवक म्हणून, न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता, याचा सगळ्याचा सेवक म्हणून, नगरसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे. युवा नेतृत्व आनंद कोलारकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोणारी समाजाचा त्या भागात प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. काय सांगाल या उमेदवार? आनंद कोलारकर यांना महापालिका, त्यांनी पहिला ह्याच्या अगोदर पण काम बघितलेले आहे. त्यांचे काकू नगरसेविका होता, त्यांना महापालिका झोन
त्याचबरोबर महापालिका प्रशासनाचा सर्व अनुभव आहे. त्यामुळे पक्षाने त्यांचा विचार केला, कारण की आता लोकांना कामाची गरज आहे आणि मध्ये 4 वर्षामध्ये जो काही राहिलेले कामं असतील ते आम्ही मिळून करू आणि प्रशासनाची ज्याला माहिती आहे त्यालाच तिकीट मिळालं पाहिजे म्हणून महापालिकेने किंवा भाजप भारतीय जनता पक्षाने त्यांचं तिकीट डिक्लेअर केलं. स्वतंत्र निवडणूक आहे, तुम्ही स्वतंत्र निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जर का अपयश आलं तर त्याचं का पण तुम्ही Like, subscribe, click on the bell.